नाशिकमध्ये पावसासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। सकाळपासून नाशिकमध्ये पाऊस पडतोय, मात्र नाशिकच्या रामकुंड परिसरामधून 29 वर्षीय पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे। रामकुंड परिसरामध्ये दर्शनासाठी हा पर्यटक आला होता, मात्र तो पाणी जास्त असल्याने पुरामध्ये वाहून गेलाय अशी प्राथमिक माहिती मिळते। प्रशासनाकडून वाहून गेलेल्या पर्यटकांचा अजूनही शोध सुरू आहे आणि नाशिक पोलिसांकडून रामकुंड परिसरामधील नागरिकांना हटवण्याचं काम सुद्धा जलद गतीने करण्यात येत आहे। गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे रामकुंड परिसरात पूर बघण्यासाठी येऊ नये असं आवाहन सुद्धा प्रशासनाकडून करण्यात येत आहे। तर रामकुंड परिसरामधून हा 29 वर्षीय पर्यटक वाहून गेलाय अशी माहिती मिळते आणि प्रशासनाकडून या पर्यटकाला शोधण्याचं काम तातडीने सुरू आहे। गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा तिथले नागरिक करतायत। आपण पाहतोय नाशिकमध्ये सुद्धा पावसाचा जोर कायम आहे आणि रामकुंड परिसरामध्ये दर्शनासाठी हा पर्यटक आला होता, तो वाहून गेल्याची माहिती समोर येते। प्रशासनाकडून वाहून गेलेल्या पर्यटकांचा शोध अजूनही सुरू आहे। नाशिक पोलिसांकडून रामकुंड परिसरामधील जे नागरिक येत आहेत पाणी बघण्यासाठी त्यांना हटवण्याचं सुद्धा काम युद्धपातळीवर सुरू आहे। आणि परिसरामध्ये या जलमय झालेल्या परिसरामध्ये येऊ नये असं आवाहन सुद्धा प्रशासनाने केलेलं आहे। वळूयात पुढच्या बातमीकडे। आणि नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा मुसळधार पाऊस पडतोय, त्यामुळे